तर आपण पहिल्यांदा बनवला कंडिशन टेबल, त्यात 2 टेबल बनवले, ऍक्सेस सिक्वेन्स मध्ये टाकले. पुन्हा तो ऍक्सेस सिक्वेन्स बनवला, तो कंडिशन टाईप मध्ये टाकला. आता 4 नंबर प्राइसिंग प्रोसिजर. आता आपण काय केलं, एसओपी ची स्टँडर्ड प्राइसिंग प्रोसिजर कुठली असते ती घेतली. आता इथे आहे, ह्या. मग ह्याला आपण कॉपी केली आणि स्वतःची बनवली. कुठली स्वतःची बनवली? ही दिसते. हम्म. हा, मग ही स्वतःची बनवली. मग ही बनवल्यानंतर त्याच्या सेव्ह करून टाकली. मग जसं आपण प्रत्येक स्टेपला केलंय, एक स्टेप बनवली, दुसऱ्याला लिंक केली, दुसरी बनवली, तिसऱ्याला लिंक केली, तिसरी बनवली, चौथ्याला लिंक केली का? नाही केली. मग आपण त्याच्या आतमध्ये गेलो आणि आपली प्राइसिंग प्रोसिजर प्राइसिंग टाकली. बघा, झेडएसपीसी दिसते. हम्म. म्हणजे आपलीच प्राइसिंग प्रोसिजर आणि आपलीच प्राइसिंग कंडिशन. राईट. तर मग तिथे आता तिथे दोन टिक मार्क आहेत पुढे, ते काय आहे? नाही नाही, ते पुढच्या आपल्या टॉपिकला आहेत ते. ओके पुढचा ओके. टॉपिक आहे ना आपला इमिडिएट, येल्लो कलरचा, ते बघा. 16 फील्ड ऑफ प्राइसिंग प्रोसिजर, म्हणजे ते ह्या आहेत, 1, 2, 3, 4, ह्या 16 ते 17 फील्ड आहेत, ते आहेत त्या. ओके. पुढचा टॉपिक आहे ते, वाटलं तर उद्याच होईल आपला, त्याच्या वेळेस पाहू. ओके. तर मग ही प्राइसिंग प्रोसिजर बनवली. म्हणजे आता काय झालं, टेबलही आपलाच, ऍक्सेस सिक्वेन्सही आपलाच, कंडिशन टाईपही आपलीच, आणि प्राइसिंग प्रोसिजर ही आपलीच. पण नंतर जर तुम्ही बघायला गेलं, आपल्या सेल्फ ऑर्डर मध्ये ती प्राइसिंग प्रोसिजर येत होती का? VA01 केलं होतं आपण. नाही नाही, नाही. मग ते नव्हती म्हणजे येत. हा, मग आपण काय केलं, तिथे पण आपली प्राइसिंग प्रोसिजर आणली. OVKK मध्ये इथे दाखवली होती बघा मी तुम्हाला. इथे येत नव्हती, राईट. इथे येत होती का? नव्हती. RBA नव्हती येत येत होती. सर. हा, मग हम्म, इथे हम्म, आणली आणि या 5 स्टेप कंप्लीट केल्या. आणि मग ज्यावेळेस मी चेक केलं, 5 स्टेप. प्राइसिंग प्रोसिजर आहे. हे जे हा प्राइसिंग प्रोसिजर आहे ना, हा तर तिथे म्हणजे आपल्याला जे 16 स्टेप असतात, फक्त तिथं पण आपल्याला ते मेन्शन करायला लागतं ना, हा, आपण जे मेन्शन करा. प्राइसिंग प्रोसिजर क्रिएट केलेलं आहे. एक रिपीट करा तुमचं क्वेश्चन. म्हणजे आता जे आपण प्राइसिंग प्रोसिजर बनवलं, सिक्स सिक्स लेटरचं, हा हा, तर ते बरोबर. आपल्याला फक्त जे बनवलेलं आहे ते फक्त जे 16 स्टेप्स आहेत आपल्या त्याच्यात जाऊन हे पुटअप करायचं आहे ना, जे बनवलेलं आहे. नाही नाही नाही, 16 नाही. 16 का 6 स्टेप म्हणताय तुम्ही? ते 16 स्टेप नाही का, तुम्ही जे प्राइसिंग नाही प्रोसिजर नाही नाही, बनवलं ते 16 नंतर मग फील्ड, त्याच्यात हा. ते टाकलं. ते नाही नाही, त्याच्यात त्याच्यात टाकायची, सध्या टाकायची. राईट राईट राईट. हां हां. हम्म. हा, तर मग ही प्राइसिंग प्रोसिजर मग आपल्या डॉक्युमेंटमध्ये आली. पण डॉक्युमेंटमध्ये आली, पण रेकॉर्ड येत नव्हतं, म्हणून आपण लास्ट स्टेप काय केली, कंडिशन रेकॉर्ड. राईट. हम्म. आता हां. हे झालं तुमचं कंडिशन टेक्निक. आता खरं सांगायला काय, बनवताना तुम्हाला हे वरनं खालपर्यंत यावं लागतं, राईट. हम्म, हम्म, हम्म. पण जर तुम्हाला अनालिसिस करायचंय किंवा समजून घ्यायचंय, तर ते खालनं हम्म. वर जावं लागतं. कसं हम्म. हम्म. सांगतो. तुमचं 9,000 रुपये कसं आलं? कारण ह्याचं रेकॉर्ड होतं, बरोबर. रेकॉर्ड सेव्ह होतं VK11 ला. हा हा, मग रेकॉर्ड होतं, तर कुठल्या कंडिशनला होतं? रेकॉर्ड तुमचं सापडलं, इथे सापडलं किती, 9,000 रुपये. कुठल्या कंडिशनला सापडलं? कुठली कंडिशन आहे? जेनेस. ZSPC, बरोबर. मग ZSPC कंडिशन आहे, तर कुठल्या प्रोसिजर मध्ये? ZSTPP. म्हणजे प्रोसिजर सापडली, प्रोसिजरच्या आतमध्ये कंडिशन टाईप आहे, कंडिशनच्या आतमध्ये ऍक्सेस सिक्वेन्स आहे, ऍक्सेस सिक्वेन्सच्या आतमध्ये टेबल आहे, बरोबर. म्हणजे रिव्हर्स इंजिनिअरिंग, स्टेप नंबर 5 पासून वर जावं लागतं जर समजून घ्यायचं असेल तर. आणि बनवताना टेबल, ऍक्सेस सिक्वेन्स, टाईप, प्राइसिंग प्रोसिजर आणि असाइनमेंट. येते फोल्डर लक्षात? मध्ये हा, फोल्डर मध्ये नाही दिसत. फोल्डर मध्ये म्हणजे हा, फोल्डर दिसतात इथं बघा ना. दिस. अरे, काय झालं, आवाज येतोय ना? हा, फोल्डर मध्ये दिसतात बघा ना.
सॉरी, फोल्डरमध्ये दिसतं ना. हे तुमचं, एक मिनिट बॅक जातो, अनालिसिसला गेलो, सगळ्यात वर काय दिसलं? प्राइसिंग प्रोसिजर. प्राइसिंग प्रोसिजरच्या आतमध्ये कंडिशन टाईप, म्हणजे उलट चाललोत बघा. प्राइसिंग प्रोसिजर आली, पहिले डिटरमाइन झाली, म्हणजे बाहेर न जाऊ वाटलं तर. फर्स्ट मला काय सापडली? प्राइसिंग प्रोसिजर सापडली का? काय? ZSKPP. मी ZSKPP च्या आतमध्ये जातो, याला डबल क्लिक करतो, कंडिशनला जातो, सापडली ZSKPP. राईट. ZSKPP च्या आतमध्ये आपली